आरुष, आरोही इकडे या. हो का, माझा चुलत भाऊ यायलाय आज. ते मुंबईला असतंय, मोठा नोकरदार आहे ते. त्याच्या पुढे काय येडवाकडं वागू नका आणि उगा माझी इज्जत घालू नका, आधीच सांगायले. होय मम्मी, ते जे मामा येलेत ते मुंबईतच जन्मलेत. अरे नाही, 2-3 वर्ष झालंय त्याला जाऊन. ते विकास मामाला बघितलं नाही होय तुम्ही? अरे इथंच होता की राहिला ते विकास मामा. अरे ताई, आला होय तू? आरू जाय खुर्ची मामाला पण. कसा झाला प्रवास? प्रवास नको बाबा विचारू. हे आपल्या खेड्याचे रस्ते आणि ते नको नको बाबा, कंबर मोडता मोडता राहिली माझी. छी फारच घाण. आरोही, पाणी आण ग मामासाठी. अरे कोणतं पाणी? साधं पाणी काय? साधं प्यायचं पाणी ते, हेच पाणी पितात आम्ही रोज. अरे तुम्ही पितात, पण मी हे म्हणतो हे पाणी फिल्टरचं आहे का? नाही बाबा, फिल्टरचं नाही, हे हापशाचं पाणी आहे आपलं साधं. अरे 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 हे पाणी नको मला. हे पाणी घरात घेऊन जा. मी फक्त फिल्टरच पाणी पितोय. तू हमेशा म्हणतीस दादा काय येत नाही यामुळे येत नाही. एक तर या खेडेगावात ना लाईटची सोय ना पाण्याची सोय, हे पाणी प्यायचं मी? हा अरे मामा, पण आम्ही हेच पाणी पितो. अरे ताई याला सांगितलं ना कसं बोलायचं. हा ए तू शांत बस. दादा तू थांब, तू नको काळजी करू. मी दुकानावर पाण्याची बाटली आणायला लावते तुला. जाय दुकानावर पाण्याची बाटल आण. मला 1-2 वर्षांना झाले जाऊन आणि फिल्टरच पाणी लागायले. वरून अपमान नाही करायला आपला. आधी हेच पाणी पित होता की त्यो. अरे थांब थांब थांब, इकडे फिल्टरचं पाणी प्यायचंय होय त्याला. चल. मामा, पाणी. हा शाबाश. मामा, मी उघडून देतो की, एवढं मायाच्याने होणार नाही होय. आता जरा बरं वाटलं मला. अजून देऊ का? हा टाक टाक टाक.